नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, आज दिनांक 27 मे 2024च्या खूप महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे, ज्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत फायदेकारक आहेत अभ्यास करणाऱ्या, अर्थातच अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी. मित्रांनो, चला तर पाहूया. पहिला मुद्दा आहे निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता चालू होणार आहे. एकूण 7 टप्प्यामध्ये ही निवडणूक, लोकसभा निवडणूक लढवली जाते. या शेवटचा टप्पा जो आहे 1 जून रोजी, पुढील महिन्याच्या 1 तारखेला म्हणजे 1 जून रोजी 57 लोकसभा मतदारसंघासाठी होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. हा मुद्दा पुढे कशामुळे आला तर TRP गेम झोन आग प्रकार आहे. TRP नावाचा एक गेम झोन आहे, तिथे आग लागून जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला अशी बातमी होती. त्यामुळं गुजरातचे मुख्यमंत्री लक्षात घ्या, भूपेंद्र पटेल. यानंतर आजचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, हा नोट डाऊन करू घ्या. कोणत्याही MPSCच्या परीक्षेला हा विचारला जाऊ शकतो. तो आहे गो ब देवल स्मृती पुरस्कार. हा गो ब देवल स्मृती पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठी दिला जातो. तर व्यावसायिक नाटकामध्ये नियम व अटी लागू या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना, तर अभिनेता संकर्षण कराडेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबरोबर सर्वोत्कृष्ट लेखनाचाही पुरस्कार प्राप्त झाला आहे. यानंतर पुढे पाहूया. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार नवी मुंबईच्या शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान या संस्थेच्या आयाम पुंगळ्या शारुक्या आगीमहूळ या नाटकाला प्राप्त झाला आहे. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत प्रशांत दामले, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पाहूया. चला, रेमाल चक्रीवादळ 2-3 दिवसापासून पाहतोय. तर रेमाल हे नाव कोणी दिले आहे हे बघा. हे नाव जे आहे ओमान देशाने दिलेले आहे. रेमाल हे नाव, याचा अर्थ जो आहे अरबी भाषेमध्ये वाळू असा होतो. रेमाल याचा अर्थ अरबी भाषेमध्ये वाळू होतो. हे जे वादळ आहे, चक्रीवादळ, मान्सूनपूर्व हंगामातील बंगालच्या उपसागरावरील पहिले चक्रीवादळ आहे. तर प्रत्येक वर्षी वेगवेगळे नाव दिले जाते चक्रीवादळाला, वेगवेगळे देश. यावेळेस यावर्षी रेमाल चक्रीवादळ ओमानने दिले आहे आणि रेमालचा अर्थ आहे वाळू. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया. खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे मित्रांनो. सरकारने दूरसंचार सेवा प्रदात्यांना इनकमिंग इंटरनॅशनल स्पूफ कॉल ब्लॉक करण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. तर स्पूफ कॉल काय असतात? हे जे कॉल असतात ते बनावट कॉल असतात. ॲक्च्युली सायबर क्राईममध्ये अनेक विदेशातील लोक, आपला जो कंट्री कोड आहे हा +91 हा आपला कंट्री कोड आहे. हा कंट्री कोड वापरून इंटरनॅशनल कॉल करतात. म्हणजे ते आलेले तर बाहेरून आहेत, पण देशातलाच नंबर, आपल्या देशातलाच नंबर वापरून ते कॉल करतात. मग देशातल्या आपल्या एखाद्या सार्वजनिक नागरिकाला वाटते की हा देशातलाच कॉल आहे, आणि पण हा कॉल स्पूफ कॉल म्हणजे बनावट कॉल असतो, आणि याद्वारे अनेक असे सायबर क्राईम केले जातात. तर हे सायबर क्राईम केल्यामुळं, हा देशाच्या बाहेरील मुद्दा असल्यामुळं आपल्याला एखादी कारवाईसुद्धा यावर करता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे स्पूफ कॉल ब्लॉक करण्यासाठी निर्देश जारी केलेले आहेत दूरसंचार सेवा प्रदात्यांना केंद्र सरकारने. आपण पाहतो की सध्या सरकार विविध सायबर क्राईमवर आळा घालण्यासाठी विविध पावले उचलत आहेत. यानंतर पुढे पाहूया. पापुआ न्यू गिनीच्या एन्गा प्रांतामध्ये भूस्खलन झाला होता. त्या भूस्खलनात सुमारे 670 लोक गाडले गेल्याचा अंदाज आहे. मित्रांनो, हा आकडा जो आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे. आधी म्हटले होते 100, त्यानंतर म्हटले होते 300, आणि आता 670 लोक गाडले गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कदाचित हा आकडा वाढू पण शकतो. यामध्ये जवळपास 600 घरे गाडले गेल्याचा अंदाज पापुआ न्यू गिनी या देशामध्ये भूस्खलन झाल्यामुळं असा अंदाज वर्तविला जात आहे. यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा पाहूया. 10वे आंतरराष्ट्रीय योग दिवस येत्या 21 जूनला साजरे होणार आहे. तर या 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था नवी दिल्ली, ज्याचे संचालक आहेत डॉक्टर काशीनाथ समागंडी, आणि आयुष मंत्रालय हे उद्या बिहारमधील बोधगया येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया. NDA कमांडंट हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण
अकॅडमी म्हणजे NDAच्या कमांडंट पदाची सूत्र जी आहेत ते आधी व्हाईस ॲडमिरल गुरुचरण सिंग यांनी व्हाईस ॲडमिरल अजय कोच्चर यांच्याकडून स्वीकारली. त्यांना तोफखाना आणि क्षेपणास्त्र याचे तज्ज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांनी भारतीय नौदलाच्या रणजित आणि प्रहार या जहाजावर सेवा बजावली आहे. भारतीय बनावटीच्या INS ब्रह्मपुत्रा, INS शिवालिक आणि INS कोची या 3 युद्धनौकांवर सेवा बजावण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. पुण्यातल्या लष्करी क्रीडा संस्था आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया वसतिगृहाचं उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते पुण्यामध्ये करण्यात आलं. तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्ष आहेत अंजू बॉबी जॉर्ज. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया. इस्रायल, इजिप्त, कतार आणि अमेरिका या तिघांच्या मध्यस्थीने ओलिसांच्या सुटकेसंदर्भात हमासशी पुढील आठवड्यात नव्यानं चर्चा करण्यास इस्रायलनं मान्यता दिली. तर हे मुद्दा काय आहे जाणून घेऊया. पॅरिस इथं जी एक चर्चा झाली त्या चर्चामध्ये इस्रायलचे मोसाद गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख डेव्हिड बर्निया यांनी इस्रायल युद्ध मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं याबाबतचा नवीन प्रस्ताव अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला आणि कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जास्मिन अल थानी यांच्यासमोर साजरा केला आहे. तर या दोघांसमोर जे मोसादचे प्रमुख आहेत त्यांनी शांतता आणि युद्ध थांबवण्यासाठी एक करार हमाससोबत करण्याचा निर्णय घेऊन तो करार यांच्यापुढे सादर केला आहे. बर्निया यांच्या पॅरिस बैठकीच्या उपस्थितीला इस्रायल सरकारच्या वतीनं दुजोरा देण्यात आला. इस्रायलच्या सरकारी वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार गेल्या वाटाघाटीत रखडलेल्या वादग्रस्त विषयावर बर्निया यांनी संभाव्य उपाय सुचवल्याचं म्हटलं आहे. तर अमेरिकेच्या सहभागासह आगामी चर्चेचं नेतृत्व इजिप्त आणि कतारसुद्धा करणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला गाझापट्टीत झालेली एक युद्धविरामाच्या वाटाघाटी झाल्या होत्या, त्या विफल झाल्या होत्या याच महिन्यामध्ये. नेक्स्ट पाहूया. FTIचेच विद्यार्थी दिग्दर्शक चिदानंद नाईक यांच्या सनफ्लावर वेअर फर्ट टू द नो या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा ला सिनेफ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर एका प्रसिद्ध भारतीय सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांना सुद्धा यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा पियर अँजेन्यू ट्रिब्यूट हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हे नोट डाऊन करत चला मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा पाहूया. द शेमलेस या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणाऱ्या अनुसया सेन गुप्ता या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत. हे आपण कालसुद्धा पाहिलं होतं. रिपीट करतोय म्हणजे आपल्या दिमागामध्ये आपल्या मेंदूमध्ये पक्के बसत आहे. FTIचे माजी विद्यार्थी असलेले चित्रकर्मी मौसम अली यांचा द रिट्रीट हा चित्रपटसुद्धा या महोत्सवात दाखवण्यात आला होता. हे भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काही मुद्दे आहेत. यासोबत पुढचा महत्त्वाचा मुद्दा अजून एक पुढे आला आहे आजचा कान चित्रपट महोत्सवातून, तो म्हणजे चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांचा जो चित्रपट आहे ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ग्रान पी पुरस्कार मिळाला. तर ग्रान पी पुरस्कार जो आहे हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय निर्मात्या आहेत. या सोहळ्यातील हा दुसरा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दुसरा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जो आहे ग्रान प्री पुरस्कार, हा पुरस्कार भारताच्या पायल कंपाडिया दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन इज लाईट, माफ करा मित्रांनो, डिंपल कपाडिया असं नाव आलं माझ्या तोंडून, पायल कपाडिया हे आहे. लक्षात ठेवू शकता, डिंपल कपाडिया ही हिरोईन आहे, ती पायल कपाडिया सहज तुमच्या लक्षात राहून जाईल. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया. मानाचा जो पाम दी ओर हा जो पुरस्कार असतो या महोत्सवात, तो पुरस्कार अमेरिकी दिग्दर्शक सीन ब्रेकर यांच्या अनोरा चित्रपटाला मिळाला. तर अमेरिकेतील सीन ब्रेकर यांच्या अनोरा या चित्रपटाला पाम दी ओर पुरस्कार मिळाला आहे. गेल्या 30 वर्षामध्ये या सोहळ्याच्या मुख्य स्पर्धेत दाखवण्यात आलेला
पायल कपाडिया यांचा चित्रपट 2 बाबतीत महत्त्वाचा ठरला. तो पहिला तर 30 वर्षातील तो पहिलाच भारतीय चित्रपट आहे आणि भारतीय महिला दिग्दर्शकाचा सुद्धा हा पहिलाच चित्रपट आहे जो कान्स महोत्सवामध्ये पोहोचला आहे. यानंतर पुढे पाहूया, IPL मध्ये KKR आणि SRH या दोघांनीही या हंगामात सहा वेगवेगळ्या सामन्यांमध्ये 200पेक्षा जास्त बेरीज पोस्ट केल्या आहेत. कोणत्याही संघाने या आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त धावा आहेत. जपानमधल्या कोबे इथं झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या सिमरन शर्मानं आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक गाठलं आहे. सिमरन शर्मानं गोल्ड मेडल जिंकलं आहे. ओके, नेक्स्ट पाहूया, भारतानं जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 6 गोल्ड मेडलांसह एकूण 17 पदकांची तयारी करत 6वं स्थान मिळवलं आहे. त्यानंतर यासोबतच आजचं जे 27 मेचं महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचं बातमीपत्र होतं ते मी येथे समाप्त करतो. मित्रांनो, अभ्यास करत राहा, पुढे चलत राहा आणि या व्हिडिओची PDF लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड करा, वाचा, त्याचे रिव्हिजन करा. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत.